लाजाळूच्या झाडाचं फूल तुम्ही कधी पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते, नक्की बघा. सकाळ सकाळी मस्त अद्रकवाला चहा बनवला होता आणि म्हटलं चला बागेत एक फेरफटका मारत मारत हा स्वतःसाठी काढलेला 5 मिनिटाचा वेळ घालवूया. पण गुलाबाचं फूल इतकं सुंदर आलं होतं ना, ते बघून तोडण्याचा आणि केसात माळण्याचा मोह काय आवरला नाही. इतकी सुंदर सुंदर आता गुलाबाला फुलं यायला लागलेत ना. आता पावसाळा जसजसा चालू होईल ना, तसतसं व्यवस्थित पाणी मिळतं पावसाचं आणि छान सगळ्या झाडांची वाढ होते. आणि बघा इथं काही फुलं सुकली होती ना, ती सुद्धा चहा पीत पीत कट करून घेतली. म्हटलं चला आलोय बाहेर तर ते पण काम करून घेऊया. आणि इथंच बघा समोर हे छोटं एकदम गुलाबी रंगाचं दिसतंय ना, ते लाजाळूचं फुल आहे. आता हे फुल सुकणार आणि तिथंच अगदी छोट्या छोट्या लाजाळूच्या शेंगा येतात आणि त्याच्यात बिया असतात. तर तुम्ही कधी बघितलं होतं का लाजाळूचं फूल? हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि खूप सुंदर लाजाळूचे आयुर्वेदात पण खूप फायदे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या दारामध्ये किंवा दाराच्या घरामध्ये कुंडीमध्ये वगैरे लाजाळू असणं खूप चांगलं असतं. आणि बघा लाजाळू दाखवून झाला आणि इथं एक चिवता आहे ना, खूप उशीर झालं प्रत्येक फांदीवरती चढायची आणि इतकी गोड वरडत होती ना. तुम्ही अगोदर तिचा आवाज ऐका आणि तिचा आवाज ऐकल्यानंतर मात्र व्हिडिओला लाईक करा. बघा मी सकाळी जे 5 मिनिटं स्वतःसाठी काढते ना चहा पितानाचे, ते ह्यासाठी. मी बाहेर येते, बागेत येते, त्यावेळेस वेगवेगळ्या चिमण्या असतात किंवा वेगवेगळी फुलपाखरं असतात किंवा वेगवेगळ्या रंगाची भरपूर अशी फुलं उमललेली असतात. त्यांच्याकडे बघून ना मला दिवस पॉझिटिव्ह जातो, कारण माझा आनंद त्याच्यामध्ये. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीचं काम शोधा, त्याच्यामध्ये मन गुंतवा. नक्कीच ज्यावेळेस आपण घरातल्या जबाबदारीसोबत स्वतःचे छंद जपायला चालू करतो ना, त्यावेळेस कोणतीही कामं आपल्याला बोर वाटत नाहीत. पांढऱ्या रंगाच्या गुलाबाला सुद्धा खूप सुंदर फुलं आलं होतं आणि मला ना ही झाडं लावलेत ना त्याचं सार्थक झालंय असं वाटतं. कारण चिमण्या एवढ्या प्रकारच्या येतात, प्रत्येक प्रकारचे पक्षी येत असतात आपल्या बागेमध्ये, फुलपाखरं येत असतात, मधमाशा येत असतात. आणि बघा एक म्हणता म्हणता आता मी 2 फुलं माझ्या केसात माळलेली आहेत. मला अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं माळायला आत्ता नाही तर अगदी लहानपणापासून आवडतं. गजरा तर माझ्या केसामध्ये ना कंटिन्यू असायचा. माझे वडील ना पंढरपूरला जाऊन श्रीकृष्णाच्या मंदिराच्या तिथं इतके सुंदर गजरे मिळतात ना, माझ्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा पंढरपूरला हेलपाटे घालायचे, गजरे घेऊन यायचे. ते गजरे कायम डेऱ्याच्या तिथं, त्यावेळेस काही फ्रीज वगैरे असं स्टोअर करण्यासाठी नव्हतं. म्हणून एक कापड असायचं सुती, त्याच्यात माझी आई गुंडाळून पेपरमध्ये गजरे पाणी मारून ठेवायचे आणि ती गजरे 2 ते 3 दिवस मी लावायचे. तर असंच एक आठवण आली म्हणून मी शेअर केली. आज बनवणार होते मस्त काजू पनीर. माझ्या पद्धतीची रेसिपी शेअर करते. अगोदरसुद्धा शेअर केली आहे, पण आत्ता बऱ्याच ताई आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन झालेत त्यांच्यासाठी. कढईमध्ये इथं ना तेल गरम करून घेतलं होतं. बारीक एकदम कट केलेला कांदा टाकला, थोडंसं मीठ टाकलं लवकर तळला जावा म्हणून. आणि बघा कांद्याला छान असं तेल सुटलं की नंतर त्याच्यामध्ये लालबुंद पिकलेला टमाटर बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा टाकला. बारीक गॅसवरती त्या टमाटरला तेल सुटेपर्यंत ते सुद्धा तेलामध्ये 2 मिनटं छान असं परतून घेतलं. त्यानंतर भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक, तीळ, खसखस याचं वाटण बनवलेलं मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर ते वाटणसुद्धा 2 चमचे टाकून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे केले होते ते टाकले. चवीपुरतं मीठ टाकलं, साठवणीचं काळं तिखट टाकलं. आज डायरेक्ट तो मसाला परतून घेतला ना, त्याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकले. कारण काही दिवसापूर्वी एका ताईची कमेंट आली होती, अगं पनीर असं तुपामध्ये वगैरे फ्राय करून घेत जाऊ नको, त्यातलं कॅल्शियम की प्रोटीन कमी होतं म्हणून. म्हटलं चला त्यांनी आपल्याला एवढं छान सल्ला दिलाय तर ऐकायला पाहिजे म्हणून. तर नंतर पनीर छान असं त्या वाटणमध्ये मिक्स करून घेतलं आणि अगोदरच ना तुपामध्ये मी काजू थोडेसे फ्राय करून घेतले होते 1 वाटी, ते सुद्धा टाकले, मिक्स केलं. आणि अगोदरच 1 ग्लास दुधामध्ये मी सुहानाचा पनीर टिक्का मसाला असतो तो मिक्स करून ठेवला होता एक 5-10 मिनटापूर्वी, तो सुद्धा टाकला, मिक्स केला. 1 मिनटं मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवलं. आता बघा नंतर झाकण काढलं आणि 2 मिनटातच किती छान असं तेल सुटायला लागले बघा. आता परत एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे अगदी 2 मिनिटासाठी फक्त. त्यानंतर तुम्ही बघाल इतका सुंदर या काजू पनीरला रंग आलाय आणि तेल सुद्धा सुटलंय. आता बघा तुम्ही कसली भारी भाजी दिसते. घरी म्हणजे केलेलं ना एक वेगळंच असतं. म्हणजे एकदम आपण स्वच्छ सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्यानंतर बघा 1 चमचा कसुरी मेथी घेतली होती, हातावरती चोळली आणि टाकून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर.
किती भारी घरच्या घरी काजू पनीर झाले बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता भाजी टाकण्या अगोदरच ना मी कणिकसुद्धा मळून घेतली होती. अशी 10 ते 15 मिनटं कणिक छान भिजलेली असले ना चपात्यासुद्धा एकदम मऊसूद होतात आणि टिफिनला वगैरे दिल्या ना तर एकदम छान राहतात. तसं तर माझा रोजचा सकाळचा स्वयंपाक आहे ना 9 वाजायच्या आत झालेला असतो. कारण आहो जाण्या अगोदर दोन्ही लेकींना मला टिफिन द्यायचा असतो. सकाळीच त्या स्कूटी घेऊन जातात, त्यामुळं मागून जर त्यांचा टिफिन घेऊन जायचं म्हटलं तर माझ्याकडे काही गाडी वगैरे नसते. त्यामुळं सकाळी स्वयंपाक आवरायची माझी फार गडबड चाललेली असते. एकदा त्यांचा डब्बा दिला की नंतर मग घरातली कामं आपल्याला कधी पण आवरली तरी चालतात. तर असंच माझं रुटीन असतं. तर माझं आता सगळं बघा इकडं पनीरची भाजी करून ठेवली, चपात्या वगैरे बनवून झालेत. किचन ओटा मात्र माझा सगळा आवरायचा राहिलाय, भांडी वगैरे. आणि आता घड्याळात किती वाजले दाखवते. झालंय असं की काल ना एडिटिंगचं जे ॲप असतं ना ते डाउनलोडच होत नव्हतं, पेज फुल झाला म्हणून डिलीट केलं. बघा 10:15 वाजले. म्हणजे रोजचं मॉर्निंग रुटीन वेगवेगळं असू शकतं, हे सांगायचं होतं मला ह्यातून. मग म्हटलं आता अगोदर तर 1 वाजेपर्यंत व्हिडिओ आपला त्याच्या अगोदरच 12लाच अपलोड झाला पाहिजे तो व्हिडिओ. म्हणजे 1 वाजता तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ मला पब्लिक करता येतो. आता एडिटिंगला माझा 1 तास जाईल कदाचित. आता व्हिडिओ किती मोठा झालाय कालचा त्याच्यावरती, म्हणजे कालचा कोणता तर तुम्ही म्हणजे पराठेचा आलू के पराठेचा व्हिडिओ बघितला असेल ना, तो एडिट करायचा राहिलाय. नेहमी शक्यतो होता होईल तेवढं मी संध्याकाळी एडिटिंग झोपायच्या टायमिंगला करते. त्यामुळे संध्याकाळच्या कमेंटला शक्यतो मला रिप्लाय देणं होत नाही. आणि रात्री ते ॲप डाउनलोड नाही झालं त्यामुळे मग तो व्हिडिओ माझा एडिट करायचा राहिलाय. तर आता तो एडिट करणार, अपलोड करणार आणि मग हा किचन ओटा वगैरे बाकीचं जे काही माझं काम राहिलंय ना तर ते मी करणार. तर असं असतं. तर नेहमी जसं काल मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन शेअर केलं तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. रोज तसंच रुटीन होईल असं शक्य नसतं. कधी कधी अचानक सकाळी आपल्याकडं कोणीतरी येतं. आज तसं माझे चुलत सासरे आलते, म्हणजे त्यांच्या मेहुण्याच्या मुलीचं लग्न आहे, पत्रिका द्यायला. मग आमचा अर्धाभर तास तिथं पण गेला. तर असं असतं. म्हणून मला सांगायचं काय होतं की वेळेप्रमाणे आपापल्या कामं आवरायची आणि मनाला एक गोष्ट सांगायची की कितीही केलं तरी ही कामं सगळे आपले आहेत, आपल्या जबाबदाऱ्या आहेत. असं का सांगते मी, तर काल मला बऱ्याच ताईंच्या इतक्या छान छान कमेंट आल्या ना आणि मला त्या कमेंटमधून एक लक्षात येतं की तुमच्या सगळ्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे. तर कमेंट अशा होत्या की ताई तू एवढं काम करून दमत नाही का, कंटाळत नाही का. तर आता लग्नाला 18 वर्ष पूर्ण झालेत आणि एक गोष्ट लक्षात आली की किती जरी केलं तरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या स्वतःच्या आहेत आणि त्या आपण स्वतः घेतलेल्या आहेत. त्यामुळं जितकं जबाबदारीनं आपलं काम करता येतं तितकं करायचं. मला तसं माझ्या दोन्ही लेकी आहो मदत करतात बऱ्यापैकी कामामध्ये. तरी पण आता त्यांचे पण महत्त्वाचे वर्ष आहेत अभ्यासाचे, शाळाचे, म्हणजे जे काय असेल ते. तर त्यांना पण जास्त लोड देऊन मला चालत नाही. आहोंचं त्यांचं काम असतं. मग एका स्टेजला आपल्या स्वतःला समजलं पाहिजे की ही जबाबदारी आपली आहे आणि त्याला वेळ कसा काढायचा किंवा वेळापत्रक कसं ठरवायचं. चला आता व्हिडिओ अगोदर एडिटिंग करून अपलोड करते, नंतर भेटते. खरं तर कालचा प्रदर्शनाचा व्हिडिओ आणि हा एकत्र येणार होता, पण अचानक लाईट गेली आणि एवढा मोठा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नेटसुद्धा खूप लागतं. त्यामुळं जो काल व्हिडिओ येणार होता तो आज शेअर करते. आणि इथं ना आज माझी मोठी लेक चक्क चहा बनवत होती. लॉकडाऊन होतं त्यावेळेस कंटिन्यू ही चहा बनवायची. नंतर मात्र एवढ्या 2 वर्षात ही चहा बनवायला फार कानकून करते. कृष्णाच्या हातचा चहा मात्र आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतो आणि तिच्याकडे चहा असतो. म्हणून मी हिला म्हणत होते, अरे बापरे आज तुमच्या हातचा चहा प्यायचा आहे का. अशी आमची माया लेकींची चष्टा मस्करी चालूच असते. आहो सुद्धा आज आले होते लवकर थोडेसे, त्यामुळं चौघांसाठी 4 कप चहा आणि मस्त टोस्ट वगैरे घेतले होते. लाडू महाशयांचं मात्र इतर चिरीमिरी खायचं चालू होतं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू. बाय.